चर्चा करतोय दोन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत, समर खडस आणि अनय जोगळेकर। ब्रेकवर जाण्यापूर्वी अनयजींनी मुद्दा मांडलेला होता तो आगामी निवडणुकांचा, राज्यसभा आणि विधान परिषद आणि त्याच्यासाठी एकत्रीकरणाची असलेली गरज, खास करून शरद पवारांच्या पक्षाला। हाच मुद्दा घेऊन मी समरजींकडे जातेय। समरजी, यावरती एकतर याचा राजकीय संदर्भ आपण कसा उकलून सांगाल, आणि दुसरं म्हणजे एकंदरीतच दोन राष्ट्रवादींचं विलीनीकरण हे एकाच बाजूला फार जास्त गरजेचं आहे अशी बाहेरून बघताना परिस्थिती का जाणवते? नाही, आता शरद पवारांना राज्यसभेवर जायचं असेल तर मला म्हणजे त्याच्यासाठी हा आटापिटा असेल असं वाटत नाही मला। म्हणजे त्यांनी ठरवलं तर ते काय कुठेही जाऊ शकतील, परंतु त्यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांनी हे चित्र खरं आहे तुम्ही म्हणालात ते, की शरद पवारांच्या पक्षातल्या इतर नेत्यांचा असा आटापिटा दिसतोय की आम्हाला घ्या आम्हाला घ्या, आणि समोरचे घेत नाहीयेत त्याच्यामुळे मग ते न घेणाऱ्यांमध्येच प्रफुल्ल पटेल आणि तटकरे आहेत असं त्यांचं एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न दिसतोय। परंतु हे बघा, आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत आणि राष्ट्रवादी पक्षाला आता राष्ट्रीय अध्यक्ष कोणी नाही। अजित पवार होते, त्यांचं निधन झालेलं आहे। प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष आहे। विलीनीकरण व्हायचं असेल तरी तांत्रिक दृष्ट्या पक्षाला अध्यक्ष लागेल, त्याच्यामुळे आधी तर अध्यक्षपदाची त्यांची निवडणूक ही मला असं वाटतं की महत्वाची प्रोसेस आहे। आणि आत्ताची परिस्थिती आहे त्याच्यात असं दिसतंय की सुनेत्रा पवार याच राष्ट्रीय अध्यक्ष होती, तर सुनेत्रा पवार म्हणजे त्याला आता त्यांच्यातनं जे काय कळतंय की येत्या काही 10-15 दिवसात, महिन्याभरातच, म्हणजे त्यांच्या मुख्य नेत्यांचं म्हणणं 10-15 दिवसातच सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू। मला असं वाटतं की जर खरोखरच विलीनीकरणाची इच्छा असेल शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला, तर मला असं वाटतं की त्यांना एकदा सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीचं अध्यक्ष नियुक्त केल्यानंतर याची प्रोसेस त्यांनी थोडी गांभीर्याने सुरू केली पाहिजे। आणि त्यात मुख्य मुद्दा म्हणजे आम्ही या भूमिकेवरती या पक्षात विलीन होऊ इच्छितोय, म्हणजे सत्तेबरोबर राहणं गरजेचं आहे, त्यातनं कामं होऊ शकतात लोकांची, जनतेची, म्हणून आम्ही इथे येतोय आणि आम्हालाही सत्तेत सहभागी व्हायचंय, ही एक भूमिका असू शकते। किंवा त्या पक्षाच्या नेत्यांशी, म्हणजे सुनेत्रा पवार असतील आणि त्यांचे काही इतर नेते असतील, त्यांच्याशी बोलून की बाबा आता आपल्याला भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं हे राजकीय दृष्ट्या अयोग्य आहे, आपला जनाधार तसा नाहीये, असं बोलून त्यांना सत्तेतनं बाहेर काढणं गरजेचं आहे। तर ही भूमिका क्लिअर करायला पाहिजे ना। विलीनीकरण ही इच्छा होती, विलीनीकरण झालं पाहिजे, विलीनीकरण कोणत्या भूमिकेवर झालं पाहिजे ही भूमिका जर ते स्पष्ट करत नसतील, आणि शशिकांत शिंदेच्या लेखात सुद्धा सगळा लेख त्यांनी लिहिलाय, परंतु तो आठवणींना उजाळा दिल्यासारखा आहे। पक्षाची राजकीय भूमिका काय आहे तेव्हा अशी होती, आता आम्ही या परिस्थितीमध्ये ती बदललेली आहे आणि म्हणून आम्हाला अशा पद्धतीने विलीनीकरण हे गरजेचं वाटतं, असं कुठेच सांगत नाहीत ना शशिकांत शिंदे सांगत, ना शरद पवार सांगत, ना सुप्रिया सुळे सांगत, ना त्यांच्या पक्षातले इतर कोणतेही नेते सांगत। तर ती भूमिका तर आधी राजकीय भूमिका त्यांनी बरोबर आहे, आणि ही राजकीय भूमिकाच कुठेतरी पूर्णपणे मांडली जात नाहीये आणि सातत्याने कुठेतरी सजेस्ट केलं जातंय मात्र विविध पद्धतीने या विलीनीकरणाबद्दल। हे खरे आपण अनयजींकडे मी या प्रश्नालाच पुढे घेऊन जाते। यामध्ये एक अजून महत्वाचं